सो व्हॉट इज अ ब्युटी फॅमिली अँड गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आय होप तुम्ही सगळे चांगले असेल. तर गेल्या 2 दिवसांपासून माझ्या राईट हँड शोल्डरमध्ये थोडासा पेन होत होता. 2 दिवसांच्या कम्पॅरिझनमध्ये म्हणला तर कालचा दिवस तो खूपच असा वेळ गेला दुपारपर्यंत, कारण खूप जास्त तो पेन होत होता, स्पेशली राईट हँड शोल्डरचा जो फ्रंट डेल्ट आहे तिथं. कारण हा जो पेन आहे, मे बी इट साऊंड्स वियर्ड, हा जो पेन आहे तो फक्त मला इन द मिड ऑफ विंटर सीझनमध्येच येते. आय नो हे सगळं वेळ मला पण वाटते. तर काल जेवढी मला आत्ता ही हाताची मूव्हमेंट यायला लागल्या, तेवढी काल येतच सुद्धा येत नव्हती. कारण मी फक्त काल फ्रंट साईडचीच मूव्हमेंट करू शकत होतो. बॅक साईडला माझा हात असा मूव्ह होतच नव्हता. आता जसा जातो तसा. आणि इथं फक्त बरोबर पेन होतोय. आणि मे बी 2 वर्षामागं सुद्धा 2 वर्षांपासून हा पेन आहे. आणि लास्ट इयरला थोडासा पेन कमी जाणवत होता मला. कारण लास्ट इयरपेक्षा ह्या वर्षी मला खूप जास्त पेन झालं. बट इट्स ओके, आज बेटर आहे. थँक गॉड की आज माझा वर्कआउट आहे आणि सॅटर्डे संडेमध्ये थोडंसं रिकवर होऊन गेले. आणि आज त्यात आणि माझा चेस्ट अँड शोल्डर डे आहे. तर बघूया कसा होतो विषय. कारण चेस्ट अँड शोल्डरमध्ये शोल्डर खूप जास्त इन्व्हॉल्व्ह होते. तर मी एवढं असं हेवी जाणार नाही, थोडंसं लाईट वेटच परफॉर्म करणार आहे. म्हणजे मी लास्ट इयरला थोडासा मला पेन होत होता, पण मी त्यावेळेस इग्नोर केला आणि तो पेन गेला. असं म्हणजे मला काय एवढं जाणवलं नाही, पण काल मला खूप जास्त जाणवलं. बट इट्स फाईन, आज टोटली बेटर आहे. म्हणजे मी बेटर फील करायला लागले इन कम्पॅरिझन टू यस्टरडे. सो आज मी मुद्दाम टेरेसवरती आलो आहे, कारण आज वातावरण क्लायमेट लय भारी आहे. तर मी तुम्हाला व्ह्यू थोडासा दाखवतो. सो गाईज, ॲज आय सेड यू बिफोर की आपला चेस्ट अँड शोल्डर डे आहे. सो चेस्टसाठी मी 4 व्हेरिएशन्स घेणार आहे. 2 प्रेसिंग मुवमेंट्स आणि 2 फ्लाईंग मुवमेंट्स. आणि शोल्डरसाठी 3 व्हेरिएशन, एक शोल्डर प्रेस, लॅटरल रेजेस आणि रिअर डेल्ट्स. तर मी जास्त हेवी जाणार नाही, बघणार शोल्डर पेन कसा आहे. जर त्रास होत नसेल, जास्त इन्व्हॉल्व्ह होत नसेल तो पेन, मे बी मी हेवी जाईन, नसेल तर लाईट वेटच परफॉर्म करणार आहे. आणि त्यानंतर शोल्डरसाठी शोल्डर प्रेस, लॅटरल रेजेस ॲज आय सेड यू. आणि ह्याच्यासाठी चेस्टसाठी इन्क्लाइन बेंच प्रेस आणि फ्लॅट बेंच प्रेस आणि 2 फ्लाईंग मुवमेंट्स असतील, एक पेक डेक असेल आणि लास्टला केबल फ्लाईज. सो लेट्स गो. आता मी बरोबर जिमच्या खाली आहे. तर आता वर जाऊया आणि रेडी होऊन आपला वर्कआउट करूया. सो आता मी जरा जिमवरून डायरेक्ट घरी गेलेलो आणि त्यानंतर जरा आधीचे डेज पण होते, सोड तिला ड्रॉप करायला आलेलो तिच्या कॉलेजवरती. तर जसं की तुम्हाला म्हटलं, मी माझ्या शोल्डरमध्ये पेन होत होता. लाईक मी ज्यावेळेस चेस्ट परफॉर्म करायला घेतला इन्क्लाइन बेंच प्रेसला, थोडासा मला पेन जाणवला. कॉज फ्रंट डेल्टला असल्यामुळे थोडासा तो पेन जाणवत होता मला. मग त्यानंतर मी असं डिसिजन घेतलं की इन्क्लाइन बेंच प्रेसला जास्त हेवी जायला नको, कारण थोडंसं ते इन्व्हॉल्व्ह होत होतं. त्यामुळं थोडंसं रिस्क नको म्हणलं, प्रॉब्लेम व्हायला नको म्हणलं कुठलं. मग त्यानंतर ज्यावेळेस मी फ्लॅट बेंच प्रेसला गेल्यानंतर ते जास्त इन्व्हॉल्व्ह झालं. बट जसं जसं मी ॲक्च्युली पहिले 3 सेट मी वॉर्मअपसाठीच घेतले, 2-3 सेट, कारण बघूया म्हटलं जर त्यामध्ये जर ते रिकवर होत असेल तो पेन, तर नंतर आपण हेवी जाऊया म्हटलं. सो
ज्यावेळेस मी 3 वॉर्मअप घेतले त्यानंतर मी थोडासा एक हेवी सेट घेतला आहे मेन सेट, तर त्यामध्ये थोडंसं मला जाणवलं नाही. पर दुसऱ्या सेटला पण म्हणजे ते असं यूज टू झालं माझ्यासोबत तो पेन. आणि त्यानंतर त्यावेळेस मी तिसरा सेट गेलो हेवी सेट पूर्ण, त्यामध्ये मला इन टोटल फक्त 2च रेप्स गेले, कारण खूपच जास्त ते शोल्डरचा पेन इन्वॉल्व्ह झाला. मग मी म्हणलं तिथं सोडा. आणि त्यानंतर ज्यावेळेस मी फ्लाईंगचे 2 व्हेरिएशन्स, ॲक्च्युली मी फ्लाईंगचा एकच व्हेरिएशन घेतला या, मग त्यामध्ये ज्यावेळेस मी पेकडेकला गेलो त्यावेळेस एवढा जाणवलाच नाही, कारण त्यामध्ये ते इन्वॉल्वच होत नव्हतं पेकडेकला तो पेन. आणि त्यानंतर ज्यावेळेस मी शोल्डरसाठी गेलो मला वाटलं शोल्डर प्रेस केल्यानंतर ते दुखल, बट तसं झालं नाही. ते शोल्डर प्रेसला मला काहीच जाणवलं नाही, कारण ते इन्वॉल्वच झालं नाही. आणि त्यानंतर लास्टला मी लॅटरल रेजेस घेतले. लॅटरल रेजेसला पण मी चेक केलं की पेन होते का नाही, त्यामुळे मी पहिल्यांदा 2.5 kgचे डंबेल घेतला आणि त्यामध्ये चेक केलं, पण तिथं पण इन्वॉल्व झालं नाही. थँक गॉड की फक्त मला त्रास कुठं झाला की जास्त फ्लॅट बेंच प्रेसला आणि इन्क्लाइन बेंच प्रेसला, त्याऐवजी मला कुठं जास्त त्रास झाला नाही. सो ऑल ओव्हर जर बघितलं तर 8 out of 10 वर्कआउट होता माझा, कारण मी जास्त हेवी नाही गेलो, कारण माझी इच्छा होती की मी आज PR हिट करावं इन्क्लाइन बेंच प्रेसला, कारण लास्ट टाईम मी केलेला एक PR हिट केलेला आणि त्यानंतर मी आज करायचं म्हणत होतं पण ते झालं नाही. बट एनिवेज गॉड हॅज अ बेटर प्लॅन्स फॉर अस. सो आता बघूया, उद्या बॅक डे, तर होप सो की कुठलाच शोल्डरचा भाग इन्वॉल्व व्हायला नको. तर आता आपण घरी चाललो आहे. सो ॲक्च्युली मी माझी पहिली मील घेऊनच आलेलो होतो. आता घरी जाऊया आणि जरासं काहीतरी किरकोळ अभ्यास आहे तो करायचा आहे. सो लेट्स गो.